हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझं कपडे धुवून झालेले आहे, तर पाहू शकता. कपडे धुवून घेतले. म्हटलं चला आधी कपडे धुवून घेऊ. बाथरूम पण धुतलं गेलं. आता फक्त लादी राहिली आणि भांडे वगैरे राहिले किचनचे. तर आद्विक झोपलेला आहे आज. तर छान मस्त गुलाबाला पण फूल आलं, मी तुम्हाला दाखवते. मस्त गुलाबाच्या झाडाला एक छानसं फूल आलेलं आहे. चहा पण मस्त फुटलेला आहे. आणि इथे छान एक भुईमुगचं एक झाड लावलेलं आहे, ते पण आहे. तुळस इथं झाडं लावली. मिरचीला पण आता इथे बघू मिरच्या पण येतात का. थोडंसं कळ्या फुटत आहे आता, बघू. इकडे अशी झाडं आहे अजून, होऊ शकतं. पटापट कपडे टाकून घेते आणि घरातली बाकीची कामं आहे ना, ती पण पटकन करून घेते. आणि खूप कंटाळायला लागला आणि जरा बरं वाटतच नाही अजून पण मला. पण घरातली कामं असतात ती करावीच लागतात, नाही तर मग परत एवढी कामं अजून कसं करणार. चला आता कपडे पटकन टाकते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर सर्व कामं आवरली माझी. फरची पुसली, बाथरूम वगैरे सर्व, भांडे घासले, सर्व आवरला. तरी मस्त चहा ठेवते. काय काय झालं आतला. आता आपण मस्त चहा ठेवू. दूध बिशी तुला पाहिजे. ओके. दाखवले लाईट का तू. काय करताय बघ. अच्छे लाग बुलते बाऊ आई किती जोरात लागला पहिला. ओके अंकल, थँक यू डॅड. जल्दी जल्दी लेट टमाटा के सब काटे एक करायचं नाही. हां मग जेवच करा. लेट करा.
बाबां ते काल आले ना तर मिरच्या आणलेल्या आहे, मिरच्या, वांगे, परत दोडके आणले होते ते आणलं आणि लोणचं आणलं आहे गावाकडनं. थोडं तेलकट झाल्यानंतर मी या प्लेटमध्ये डबा ठेवला आहे, ते लोणचं पण घेऊन आले. आणि अगरबत्ती पाठवल्या आहे त्यांनी. आणि हे डबे कापूर आहे, भीमसेनचं कापूर आहे. आणि हे धूप अगरबत्ती हे पाठवले. कापूरचं हे एक पाठवलं. आणि मुलांना जेव्हा सर्दी होते ना तर हे असतं एकखंड आणि हे जायफळ घासून लावायचं दुधामध्ये, छातीला, डोक्याला, असं नाकाला लावून दिलं ना तर मुलांची सर्दी दूर होती. तर ते हे असतं एकखंड जायफळ, हे घासून लावतात लहान बाळांना. हे आणले. हे काय हे विचारावं लागेल, काहीतरी वेगळंच हे पण असं काहीतरी. जरा अगरबत्ती. अच्छा, चला इथे एवढं ठेवून घेते मी पटकन आणि नंतर स्वयंपाकात काय बनवायचं आहे ते पण तुम्हाला सांगते नंतर. तर गावाकडनं कणीस पण आणले. तर बघते मी आता 3 कणीस आहे ना बॉईल करायला ठेवते, 2 ठेवले ते भाजून खाणार ते. तर हे आता मस्त बॉईल करणार मी. चला सोडा काय ते नाही का यूज नाही करत मग फेकून दिलं. तर आता मी मस्त चपात्यांचं पीठ मळून घेते. आता चपात्या करून घेते, शेवभाजी चपाती आणि हे कणसं ठेवले उकडत, तर तेवढं बसून जाईल. तर जास्त काही बनवत नाही, उगाचच खूप पडतो स्वयंपाक आणि पटापट तो स्वयंपाक बनवून घेते मी. मग नंतर आरती करायची आहे. चला आता पटकन आता चपाती बनवते आणि शेवभाजी करून ठेवते आणि नंतर मग मस्त बाप्पाची आरती करू.
गोडी गोडी कर ना जरा इथं कढीपत्ता कांदा मस्त टाकला आहे तेलात घालते आणि याच्यामध्ये मी काय केलं पहिल्यांदा तर कोथिंबीर घेतली कढीपत्ता परत गरम मसाला हळद जिरे लाल तिखट आणि मस्त कोथिंबीर पण टाकली आणि छान थोडीशी शेव पण याच्यात टाकली आणि कुटून घेते पाहू शकता म्हणजे छान फ्लेवर येतो भाजीला असं मी कुटून घेते सर्व लसूण वगैरे सर्व याच्यातच कुटलं आहे तेल सुटेपर्यंत याला तळू द्यायचं इथं पाहू शकता मस्त तेल सुटलंय छान आता आपण पाणी टाकू थोडं थोडं पाणी सोडायचं जे जास्त नाही तर तरीला येत नाही मग भाजीला कधी मी हळूहळू पाणी झणझणीत झाली ना भाजी लिंबू टाकून मस्त खायची डीप कर त्याला बस याला डीप कर याच्यात कर ना थोडंसं अगं हे कर लिंबू काय ते हे करणार होती काय थोडंसंच कर लिंबू आणि आता सर्व ते करून घे गरम आहे हळूहळू कर फिरव लिंबूची फोड दाब त्याच्यातला रस्ता येईल ना त्याचा खायचंय ते चटके सहन करावे लागतात फिरव त्याला टेस्ट करून सांग कसं झालं मला कसं शिजलं शिरा बनवलाय मी सुख करता दुख हरता वाहता विघ्नाची दुर्गी दुर्गी प्रेम कृपादयाची
हो या मंगलवती दे तू घे चल इकडे त्याला इतका म्हणजे थोडासाच तर छान मस्त आरती आमची ते झाली आहे तर मस्त छान आज गरम गरम शिरा पण बनवला होता प्रसादाला आणि परत मला बघेन मी उद्या परत मोदक पण बनवायचे मला अजून तर असाही चला मग आता हा व्हिडिओ आजचा इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय